फर्स्ट क्वेश्चन फॉर ओनली फ्यू. आता ओनली फ्यू जरा बेसिक कन्सेप्टचा क्वेश्चन आहे, एकदा नीट बघून घेऊ. इफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट ना, एनी व्हेरिएबल ऍडेड यू विल बी एबल टू सॉल्व. आता कंडिशन मध्ये मी फक्त एक पॅरामीटर ऍड केलाय, तो गेल्या या केस मध्ये काय फक्त ओनली फ्यू ए इज बी आहे. दिस इज युअर ओनली स्टेटमेंट विच सेज ओनली फ्यू ए इज बी. पहिले ना फक्त हाच पॅरामीटर मध्ये बघू की कोणत्या कंडिशन्स ट्रू होतात आणि कोणत्या कंडिशन्स फॉल्स होतात. ठीक आहे. आता त्यांनी म्हटलंय सम ए इज नॉट बी. त्यांनी म्हटलंय कन्क्लुजन मध्ये सम ए इज नॉट बी. समजा मी तुम्हाला म्हटलं की सम ए इज नॉट बी असं दिलंय, तर याला काउंटर कसं करणार एकदा बघू. इट सेज ऑल ए कॅन बी बी. मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय की सम नॉटला आपण कशाने काउंटर करतो, ऑलच्या पॉसिबिलिटीने. परत रिपीट करतोय, काउंटर करतोय आपण. आता त्यांनी म्हटलं तुम्हाला ओनली फ्यू ए इज बी. आता जर त्यांनी ओनली फ्यू ए इज बी म्हटलंय, तर माझा पॉइंट हे आहे या केस मध्ये की काहीच पार्ट जो आहे ए चा तो तुम्हाला ह्या केस मध्ये काय पाहिजे, बी पाहिजे, आणि काही ए चा पार्ट तुम्हाला बी नको. आता काही पार्ट बी नको, डायरेक्टली आन्सर वुड हॅव बीन ट्रू, तोच पार्ट आहे. पण इथे मला एक पॉइंट ऍड करायचा आहे. जर त्यांनी म्हटलं तुम्हाला की ओनली फ्यू ए इज बी आणि तुम्ही त्याला काउंटर करता ऑलच्या पॉसिबिलिटीने, तर मला सांगायचं की सगळा ए हा कधी बी मध्ये जाईल का. मला सांगा हा जो शेडेड रीजन आहे तो त्याला जाऊ देणार आहे का, नाही. सो आय कॅन से ऑलची पॉसिबिलिटी फॉल्स. इफ दिस इज फॉल्स, सम नॉट मध्ये आन्सर इज ट्रू. सिमिलरली जर त्यांनी म्हटलं तुम्हाला सम बी इज नॉट ए, तुम्ही ह्याला काउंटर कसं करणार आहे, ऑल बी कॅन बी ए. आता सगळं बी हा ए मध्ये जाऊ शकतो का. इफ यू रिमेंबर सम नॉटच्या केसमध्ये किंवा ओनली फ्यूच्या केसमध्ये मी तुम्हाला ओरिजिनल ऍज वेल एज पॉसिबल केस पण सांगितली. तर मला सांगता येईल का हा जो शेडेड रीजन आहे हा तर कधी त्याच्यामध्ये जाणार नाही, पण जो हा अनशेडेड पार्ट आहे तो शेडेड मध्ये जाऊ शकतो. तर या केसमध्ये कुणी म्हणतं पॉसिबल केस कशी होणार, तर आय कॅन से हा झाला ए चा काही पार्ट, हा जो ए आहे त्याचा काही पार्ट तुम्हाला या केसमध्ये बी नको. सो आहे सॅटिस्फाय दिस कंडिशन की सगळा बी जो आहे तो ए मध्ये जाऊ शकतो. ऑलची पॉसिबिलिटी तुमची झाली ट्रू. इफ दिस इज ट्रू, दिस इज फॉल्स. सो ऑलवेज रिमेंबर दिस पार्ट, सम ए इज नॉट बी. जर हा ट्रू असेल तर सम बी इज नॉट ए विल बी फॉल्स. यांना प्रॅक्टिकली म्हणतात कॉन्ट्रोवर्शियल केस, किंवा या केस मध्ये कॉन्ट्रोवर्शियल केस नाही, यांना म्हणतात ह्या केस मध्ये कॉम्प्लिमेंटरी पेअर. कॉम्प्लिमेंटरी पेअर मीन्स इफ फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स. रिमेंबर दिस पार्ट. आता समजा एक पार्ट इथे ऍड करू बघा, ओरली तुम्हाला जमतंय. समजा इथे एक व्हेरिएबल ऍड केला से x. मी तुम्हाला म्हटलंय ऑल ए कॅन बी x. सगळं ए हा x मध्ये जाईल का. जर कोणी म्हणतं सगळं ए हा x मध्ये जाईल, तर जो हा शेडेड पार्ट आहे जो कधीच बी मध्ये जाणार नाही तोही जाणार आहे x मध्ये. अलाउड आहे का त्याला, नाही. सो आय कॅन से ऑल ए कॅन बी x. आन्सर इज फॉल्स. पार्ट क्लियर. जर ऑल ए कॅन बी एक्स हा जर फॉल्स आहे, तर सम ए इज नॉट एक्स हे काय पाहिजे या केस मध्ये, दॅट इज ट्रू. पार्ट क्लियर इथपर्यंत. सिमिलरली जर एक क्वेश्चन असा विचारला तुम्हाला विच सेज ऑल एक्स कॅन बी ए. सगळा एक्स हा ए मध्ये जाऊ शकतो का. परत रिपीट करतो, स्टेटमेंट कुठे रॉंग नाही झाली पाहिजे. तुम्ही फक्त ही कंडिशन सॅटिस्फाय करू शकतात का बघा. सगळा एक्स हा ए मध्ये बसू शकतो का. आता कोणी म्हणतं मग एक्स जो सगळा पार्ट येतो कशामध्ये पाहिजे, बी मध्ये. डायग्राम ड्रॉ करताना एक्स आपण इथे करू शकतो, काय प्रॉब्लेम आहे. तर या केस मध्ये ऑल एक्स कॅन बी ए. इफ दिस इज ट्रू, सम एक्स इज नॉट ए विल बी डायरेक्टली फॉल्स. आय होप दिस पॉइंट इज क्लियर टू यू. नेक्स्ट ओनली फ्यूच्या कंडिशन्स आपण इन्क्रीज करू. फक्त हा बेसिक पॅरामीटर लक्षात राहू द्या. ओनली फ्यू इज नथिंग बट ऍडिशन ऑफ सम आणि सम नॉट. या केस मध्ये त्यांनी म्हटलं असं तुम्हाला सम बी इज ए. आन्सर वुड हॅव बीन ट्रू. सिमिलरली सम ए इज नॉट बी. आन्सर इज ट्रू. जर सम ए इज नॉट बी हे ट्रू आहे, तर सम बी इज नॉट ए हे काय पाहिजे या केस मध्ये फॉल्स. सिमिलरली याच्या दोन्ही पॉसिबिलिटी केस पण लक्षात राहू द्या. तुम्हाला जी पीडीएफ दिली आहे त्याच्यामध्ये ओनली फ्यूचे क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिकली स्पीकिंग ओनली फ्यूची प्रॅक्टिस जास्त करा. कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्या. जर तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला, कोणताही क्वेश्चन उद्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पार्ट क्लिअर इथपर्यंत. चला एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. सेम कंडिशन आहे, ओनली फ्यू ए इज बी, आणि त्यांनी तुम्हाला म्हटलंय नो ए इज बी. त्यांनी म्हटलंय नो ए इज बी. आन्सर काय डायरेक्ट, येस एव्हरीवन, नो ए इज बी. आन्सर काय डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. जर तुम्ही म्हटलं की नो ए इज बी हे ट्रू आहे, तर कोणत्याही जे दोन व्हेरिएबल आहे ए आणि बी मध्ये कोणताही कॉमन पार्ट नको. इथे ए आणि बी मध्ये तुम्हाला कॉमन पार्ट दिसतं, तर डायरेक्टली आन्सर वुड हॅव बीन फॉल्स.
हा पार्ट लक्षात राहू. सिमिलरली जर कोणी तुम्हाला म्हटलं असतं कंडिशन वाईज मध्ये ऍड केलं असतं असेल थर्ड वर, त्यांनी म्हटलं असतं नो ए कॅन बी बी. जर समजा ही कंडिशन दिली असते आणि त्यांनी म्हटलं असतं नो ए कॅन बी बी, तुम्ही ए आणि बी ला वेगळं करू शकतात का? जर तुम्ही ए आणि बी ला वेगळं केलं तर ओनली फ्यू ची कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे का? नाही होणार आहे, कारण की फ्यू पार्ट ए चा बी मध्ये पाहिजेच. पण तुम्ही म्हणताय की ए आणि बी या दोघांमध्ये डिस्टन्स पाहिजे, कोणताही पार्ट कॉमन नको, तर डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. आता हे रट्टा मारून घ्या. जर त्यांनी तुम्हाला ओनली फ्यू मध्ये ओनली फ्यू ची कंडिशन दिली आहे दोन व्हेरिएबल सोबत आणि त्यांना नो आणि नो ची पॉसिबिलिटी हे दोन्ही विचारताय, तर डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. आय होप दिस पॉइंट इज क्लियर टू. द नेक्स्ट क्वेश्चन इज ओनली फ्यू पेपर्स आर बुक्स. काहीच पेपर बुक्स आहेत आणि ऑल पेपर्स आर ट्रान्सपरंट. ओके, सो द कन्क्लुजन सेज सम बुक्स आर ट्रान्सपरंट. परत तोच पार्ट, जर त्यांनी सम म्हटलाय बुक्सचा पार्ट, तर काही बुक्सचा पार्ट ट्रान्सपरंट दिसतोय का तुम्हाला? सो आय कॅन से दिस पार्ट. So some books are transparent. In this case, answer is true. Now they have said some transparent are paper is a possibility. आता माझं म्हणणं की यार जेव्हा पण अशी क्वेश्चन आहे पॉसिबिलिटी 2 मिनिटं साइडला ठेवा असं वाचा. Some transparent are not papers असं वाचा. जर त्यांनी म्हटलं some transparent are not papers, याला काउंटर कसं करणार आहे? All transparent can be papers. सगळे ट्रान्सपरंट हे पेपर्स मध्ये जाऊ शकतात का असं त्यांना म्हणायचं. आता एक सिंपल उत्तर द्या. सगळे ट्रान्सपरंट हे पेपर मध्ये जाऊ शकतात का? जर त्यांनी क्वेश्चन मध्ये ऍड केलाय तो पॉइंट, तर मला सांगा ट्रान्सपरंट आणि पेपर्स, परत एखादा सिंबल, ट्रान्सपरंट आणि पेपर्स मध्ये बॅरियर आहे का? नाही. पुढे मग सर हा बॅरियर तर दिसतोय, पण हा जो पेपरचा बॅरियर आहे हा कोणासोबत आहे? बुक सोबत. मला सांगा ट्रान्सपरंट आणि पेपर मध्ये बॅरियर आहे का? नाही. जर आपण एक वन स्टारची बेसिक डायग्राम बघितली, तुम्हाला म्हटलंय ऑल ए इज बी, तुम्ही ही एक डायग्राम काढणार आहे, दिस इज ऑफ ओरिजिनल केस, आणि तुम्ही अशी एक डायग्राम काढणार आहे ऑल ए इज बी. सेम पार्ट तोच आहे बघा. इथे झाला पेपर आणि इथे झाला तुमचा ट्रान्सपरंट. सगळा पेपर ट्रान्सपरंट होऊ शकतो का? येस, ऑल पेपर्स कॅन बी ट्रान्सपरंट. पार्ट क्लिअर आहे तर. आता एवढ्या एक्झाम मध्ये डोकं लावण्यापेक्षा एकच कन्सेप्ट लक्षात राहू द्या. पेपर्स आणि ट्रान्सपरंट मध्ये बॅरियर आहे का? नाही. तर या केस मध्ये ऑल ची पॉसिबिलिटी ट्रू. ऑल ची पॉसिबिलिटी ट्रू आहे, तर सम नॉटच्या कंडिशन मध्ये आन्सर विल बी फॉल्स. सम नॉटच्या कंडिशन मध्ये पॉसिबिलिटीवर आलोच नाही आपण सध्या. आता जर त्यांनी म्हटलं सम ट्रान्सपरंट इज नॉट पेपर इज अ पॉसिबिलिटी, तर त्यांना आपल्या लँग्वेज मध्ये असं म्हणायचं आहे ट्रान्सपरंटचा असं काही पार्ट आहे का? ट्रान्सपरंटचा असं काही पार्ट आहे का जो पेपर सोबत बॅरियर मध्ये जाऊ शकतो? आता तुम्ही सांगा, जर मी हा पार्ट डिस्कस करतो, दिस पार्ट ऑफ ट्रान्सपरंट याच्या सोबत बॅरियर मध्ये, परत स्टेटमेंट एकदा रीड करू. ओनली फ्यू पी आर बी, काहीच हे केस मध्ये पेपर्स हे बुक्स आहेत आणि सगळे पेपर्स हे ट्रान्सपरंट पाहिजे. हा जरा काही पार्ट ट्रान्सपरंटचा जो कधीच पेपर मध्ये जाणार नाही, तर या केस मध्ये ऑल ट्रान्सपरंट बीइंग पेपर इज अ पॉसिबिलिटी, आन्सर वुड हॅव बीन ट्रू. पण या केस मध्ये हा जो काही पार्ट आहे ट्रान्सपरंटचा जो कधीच पेपर मध्ये जाणार नाही, याची पॉसिबिलिटी मध्ये ट्रू. तर या केस मध्ये आन्सर विल बी पार्ट क्लिअर. एकदा परत रिपीट करतो. त्यांनी म्हटलंय सम ट्रान्सपरंट आर नॉट पेपर्स इज अ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटीला 2 मिनिटं साइडला ठेवा असं वाच. ऑल ट्रान्सपरंट कॅन बी पेपर, तर ट्रान्सपरंट आणि पेपर्स मध्ये बॅरियर नाही, तर एकमेकांना भेटला जाऊ शकतात. ऑल ची पॉसिबिलिटी ट्रू, सम नॉट मध्ये आन्सर इज फॉल्स. आता त्यांनी म्हटलंय ट्रान्सपरंटचा असा काही पार्ट येऊ शकतो का बॅरियर मध्ये जो पी मध्ये कधी जाणार नाही? येऊ शकतो का? इज अ पॉसिबल केस. इन दिस केस हा पार्ट आपण दाखवू शकतो, तर या केस मध्ये आन्सर इज ट्रू. पार्ट क्लिअर करतो. याची प्रॅक्टिस आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये अजून एकदा घेतलेली आहे, तेव्हा एकदा आपण परत डिस्कस करू. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इंटरेस्टिंग वन. इट हॅज पॅरामीटर ऑफ सम नॉट अँड ओनली फ्यू. त्यांनी म्हटलं सम फ्रेश इज नॉट फिश, ओनली फ्यू फिश इज व्हेल. इथे ना एक पॉइंट ऍड करायचा. जेव्हा पण असे वर्ड्स असतात जे स्टार्टिंग लेटर सेम असतात ना, फॉर एक्झाम्पल कॅरम, कार्टून, कॉर्नर, असे वर्ड वाले जे आहेत ना एक्झाम्स मध्ये कंपॅरेटिव्हली विचारत नाही, पण मला म्हणायचं की मॉक टेस्ट मध्ये विचारतात. तर ना राईट डाऊन द कंप्लीट वर्ड. इथे ना कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, चल लेट्स स्टार्ट. त्यांनी म्हटलं तुम्हाला काहीच या केस मध्ये सम फ्रेश आर नॉट फिश, ओनली फ्यू फिश आर व्हेल. कन्क्लुजन नंबर 1, त्यांनी म्हटलं काही फिश हे फ्रेश आहे का? मला सांगा काही फिश हे फ्रेश दिसतंय का या केस मध्ये? डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट क्वेश्चन इज, जर तुम्हाला असं म्हटलं असतं सम फिश कॅन बी फ्रेश, सम फिश कॅन बी फ्रेश,
ही जर विचारलं तर काय आन्सर असतं बघा बरं. काही फिश हे फ्रेश होऊ शकतात का? आता कोणी म्हणा सर हा बॅरियर तर दिसतंय, परत तोच पार्ट हा पार्शियल बॅरियर आहे, फ्रेशचा काहीच पार्ट फिश मध्ये जाणार नाही या केसमध्ये. तर त्यांनी म्हटलंय काही फिश किंवा सगळे फिश हे फ्रेश होऊ शकतात का? तर मला सांगताल का डायग्राम ड्रॉ करताना मी फिश जो आहे तो इथे पण ड्रॉ करू शकतो. इट इज वन ऑफ द केस ऑफ सम्राट. तर ह्या केस मध्ये सगळे फिश जर जाऊ शकतात फ्रेश मध्ये तर काही पार्ट पण जाऊ शकतो. तर सम फिश कॅन बी फ्रेश. आन्सर इज सो लेट्स सी नेक्स्ट कंक्लुजन. त्यांनी म्हटलंय ऑल द वेल्स कॅन बी फ्रेश. सगळे वेल्स हे फ्रेश होऊ शकतात का? आता इथे तुमचा पार्ट इम्पॉर्टंट आहे बघा. मला सांगा वेल आणि फ्रेश या दोघांमध्ये बॅरियर आहे का? नाही. तर डायरेक्टली आन्सर विल बी ट्रू. आता कोणी म्हणतात हा जो बॅरियर आहे त्याचा काय करायचं? मला सांगा हा पार्शियल बॅरियर फिशचा हा वेल सोबत आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये सगळं फिश हे आपण फ्रेश मध्ये बसवलं. जर सगळा फिश जाऊ शकतो तर वेल सोबत त्याचा बॅरियर तसाही नाहीये. तर या केस मध्ये आन्सर विल बी पार्ट क्लिअर. इथे ना थोडं कॉमन जो रोल आहे तुमचा याच्या केसमध्ये असा आहे की तुमचा बेसिक किती क्लिअर आहे. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो बघा, जर तुमचा बेसिक पॅरामीटर क्लिअर असेल ना ओनली फ्यूचा तर कसंही क्वेश्चन कसंही फिरून विचारू द्या तुमच्याकडनं आन्सर 100% येणार. आणि ना प्रॉब्लेम हे आहे की ह्या केसमध्ये ना मोस्टली ना 90 to 95% कन्सेप्ट क्लिअर करतात. एखादा कन्सेप्ट राहून जातो. 5 पैकी 4 बरोबर आहे, 5 पैकी 3 बरोबर. मला वाटत नाही की आपल्या स्टुडंट्स कडनं तशी मिस्टेक झाली बरं. करताय ना तर नीट करा आणि एकदा करून ना आवडून टाका. किंवा ना जास्त लेंदीपणा करू नका किंवा प्रोक्रॅस्टिनेशन करू नका. आलं कन्सेप्ट बघा, कोणता पॅरामीटर क्लिअर नाही तो परत व्हिडिओ बघा, परत मागे जा, कोणतं पॅरामीटर क्लिअर, पण एकदा करा आणि मोकळे व्हा. पार्ट क्लिअर आहे? आय होप दिस क्वेश्चन इज क्लिअर टू. चला एक क्वेश्चन आपण घेऊ. जर त्यांनी म्हटलं तुम्हाला या केसमध्ये ऑल फ्रेश कॅन बी वेल if the condition is given to you in the conclusion which says all fresh can be veil. बघा बरं आन्सर काय आहे तुमचं. सगळं फ्रेश हा वेल मध्ये जाऊ शकतो? येस, आन्सर इज ट्रू. बिकॉज फ्रेश आणि वेल मध्ये बॅरियर असं नाही. तर सगळं फ्रेश कसं जाऊ शकतो? वेल मध्ये. आता इथे लिंकिंग वाईज कसे क्वेश्चन आहे बघा. जसं म्हणतात ना एखाद्या मीम्स मध्ये क्रोनॉलॉजी बघा. त्यांनी म्हटलंय सम फ्रेश आर नॉट वेल. आता सम फ्रेश आर नॉट वेल ला काउंटर कसं करणार तुम्ही? ऑल फ्रेश कॅन बी वेल. आताच ते ट्रू झालं. जर ते ट्रू आहे तर सम नॉट मध्ये आन्सर काय झालं केस मध्ये? फॉल्स. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. मजा येते सॉल्व्ह करताना. फक्त बेसिक लक्षात ठेवा की तुमचा कोणता पॅरामीटर कोणत्या प्रकारे त्यांनी क्वेश्चन आहे. पार्ट क्लिअर. चलो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज ओनली फ्यू बॉल्स आर शॉट्स अँड ओनली फ्यू फॉल्स आर शॉट्स. कंपॅरेटिव्हली ना दोन्ही ओनली फ्यूचे क्वेश्चन आहे. आता त्यांनी म्हटलं तुम्हाला कन्क्लुजन मध्ये काही बॉल्स हे शॉट्स आहेत का? मला सांगा सम पार्ट पडले नाही, काही पार्ट कॉमन दिसतोय का? नाही. सो डायरेक्टली आन्सर इज फॉल्स. नेक्स्ट त्यांनी म्हटलं सगळे शॉट्स हे फॉल्स होऊ शकतात का? सगळे शॉट्स हे फॉल्स होऊ शकतात का? जर तुम्ही बेसिक व्हिडिओ बघितलाय मागचा तर त्याच्यात मी एक्सप्लेन केलं आहे केसमध्ये की जो शेडेड पार्ट आहे तो कधीही अनशेडेड मध्ये जाणार नाही, पण जो हा अनशेडेड पार्ट आहे तो शेडेड मध्ये जाऊ शकतो. So in this case all shots being false is a possibility. Answer is true. चला एक क्वेश्चन तुमच्याकडे. त्यांनी म्हटलंय some false are not shots. If the question says some false are not shots, आन्सर काय येणार आहे एकदा बघा. some false are not shots याला काउंटर कसं करणार आहे? all false can be shots. सगळे false हे shots मध्ये जाऊ शकतात का? all ची पॉसिबिलिटी false, कारण की हा जो पार्ट आहे हा त्याला जाऊ देणार नाही. all ची पॉसिबिलिटी false. some not मध्ये आन्सर इज पार्ट क्लिअर इथपर्यंत. बघा एखादा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर मागे बेसिक एक्सप्लेनेशन केलेलं आहे मी. त्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला टेलिग्राम करा, विल डिस्कस इट. नाउ ओनली फ्यू क्वेश्चन्स. यावर्षी प्रत्येक एक्झाम मध्ये ट्रेंडिंग तर आहेच. लेट्स कम टू क्वेश्चन. त्यांनी म्हटले काही जम्प्स, ओनली फ्यू जम्प्स आर बम्प्स अँड ऑल पंप्स आर बम्प्स. आता थोडं पण ही क्वेश्चन पण ठीक आहे. कंडिशन वाईज बघू त्यांनी काय म्हटलं तुम्हाला कन्क्लुजन मध्ये. दे हॅव सेड ऑल पी कॅन बी जे. सगळं पी हा जे मध्ये जाऊ शकतो का? आता सगळं पी हा जे मध्ये जाऊ शकतो का? तर बेसिक पॅरामीटर हे आहे की पी आणि जे मध्ये कोणतीही निगेटिव्ह कंडिशन नको. मला सांगा पी आणि जे मध्ये जर निगेटिव्ह कंडिशन नाहीये आणि सगळा पी हा जे हा जो सगळा पी जो आहे तो बी मध्ये आहे तर डायग्राम ड्रॉ करताना पी ला मी इथे पण ड्रॉ करू शकतो. तर या केस मध्ये त्यांना स्टेटमेंट कुठे व्हॉलेट झाली का? त्यांनी म्हटलं ओनली फ्यू जे आर बी, ऑल पी आर बी. तर स्टेटमेंट कुठे व्हॉलेट झाली का? नाही. सो आय कॅन से सगळा पी पंप्स हा जम्प्स मध्ये जाऊ शकतो. तर आन्सर इज ट्रू. नेक्स्ट
नो पी इज जे इज अ पॉसिबिलिटी. आता पी आणि जे मध्ये कोणताही बॅरियर नाहीये या केसमध्ये, तर डायरेक्टली जर तुम्ही स्टेटमेंट मध्ये म्हटलं असतं नो पी इज जे, तर आन्सर काय झाला असता या केसमध्ये फॉल्स, कारण की बॅरियर नाही. आता त्यांना हे म्हणायचं की कोणताही जे हा पी नाहीये याची पॉसिबिलिटी आहे का. आता जर असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आहेत तर इथे एक पार्ट लक्षात राहू द्या. जर ते म्हणते की नो ची पॉसिबिलिटी, तर ह्या दोन व्हेरिएबल मध्ये कुठेही कोणताही कॉमन पार्ट नको. मला सांगा पी आणि जे या दोघांमध्ये कोणताही कॉमन पार्ट आहे का. नाही. होऊ शकतो ती वेगळी गोष्ट. स्टेटमेंट मध्ये तुम्हाला कोणता कॉमन पार्ट दिसतोय का. नाही. तर डायरेक्टली या केस मध्ये जर कॉमन पार्ट नाही तर कंडिशन मध्ये डायरेक्टली आन्सर काय झाला असता केस मध्ये फॉल्स. पण पॉसिबिलिटी मध्ये आन्सर इज पार्ट क्लियर. Here always remember one thing, if there is no common part between the variable and negative condition ची possibility is being asked, directly answer is true. Not clear with that. Okay, let's go to next question. Okay, the next question says only few kites are slates and only few bites are slates. परत एक पॉइंट ऍड करायचा इथे, एरो दाखवत जा या केस मध्ये की बॅरियर जो आहे तो काइट्स पासून स्लेट वर आहे आणि बाइट्स पासून स्लेट वर आहे. चलो लेट्स गो टू क्वेश्चन. त्यांनी म्हटलं काही काइट्स हे बाइट्स आहेत. मला सांगा काइट्स आणि बाइट मध्ये कोणता कॉमन पार्ट दिसतोय का. नाही. तो डायरेक्टली आन्सर इज फॉल्स. तर असं म्हटलं असतं तर काही काइट्स हे बाइट्स होऊ शकतात का. मला सांगा बॅरियर आहे का दोघांमध्ये. नाही. तर हे एकमेकांना भेटायला जाऊ शकतात. ती समची पॉसिबिलिटी असू द्या किंवा ती ऑलची पॉसिबिलिटी, या केस मध्ये आन्सर वुड हॅव बीन ट्रू जर पॉसिबिलिटी विचारली असती तर. नेक्स्ट त्यांनी म्हटलंय सम बाइट्स आर नॉट काइट्स. परत तोच पार्ट, जर त्यांच्यामध्ये कोणताच बॅरियर नाहीये, जरी तुम्ही त्यांना बॅरियर मध्ये ऍड करता तर या केस मध्ये डायरेक्टली आन्सर काय पाहिजे. दॅट इज फॉल्स. ऑल स्लेट्स कॅन बी बाइट्स. सगळे स्लेट्स हे बाइट्स मध्ये जाऊ शकतात का. आपलं बेसिक पार्ट लक्षात राहू. शेडेड पार्ट हा कधीही अनशेडेड मध्ये जाणार नाही, पण सगळा अनशेडेड पार्ट हा शेडेड मध्ये जाऊ शकतो. म्हणजे डायग्राम पॉसिबल केस करताना स्लेट्स आपण इथे पण बनवू शकतो. तर सगळे स्लेट्स हे बाइट्स मध्ये जाऊ शकतात. तर या केस मध्ये आन्सर इज ट्रू. समजा इथे काउंटर क्वेश्चन मी तुम्हाला विचारलं, सम स्लेट्स आर नॉट बाइट्स. आन्सर काय केलं असतं तुम्ही. सम स्लेट्स आर नॉट बाइट्स. काउंटर कसं करतात सम स्लेट्स आर नॉट बाइट्स ला. सम स्लेट्स आर नॉट बाइट्स ला काउंटर कसं करणार आहे. विच सेज ऑल स्लेट्स कॅन बी बाइट्स. सगळे स्लेट्स हे बाइट्स होऊ शकतात. आन्सर इज ट्रू. जर हे ट्रू आहे तर सम नॉट मध्ये आन्सर इज फॉल्स. नेक्स्ट त्यांनी म्हटलंय नो काइट इज बाइट इज अ पॉसिबिलिटी. मला सांगा काइट आणि बाइट मध्ये कोणता बॅरियर आहे का. तो लास्ट क्वेश्चन आपण बघितला तोच पार्ट. जर बॅरियर नाही तर डायरेक्टली कंडिशन मध्ये आन्सर काय झाला असतो तुमचा फॉल्स. आणि या केस मध्ये त्यांच्यामध्ये काही कॉमन पार्ट पण नाही, तर यांच्या केस मध्ये पॉसिबिलिटी मध्ये आन्सर इज ट्रू. ठीक आहे. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर टू यू. I hope you have understood syllogisms. आता त्याच्यात काही पॉइंट्स आहेत which we haven't taken. Some might say that some not either or restatement part. मला त्याची गरज का नाही पडली सांगायची या केसमध्ये स्टार्टिंगमध्ये, बिकॉज इट क्रिएट्स ambiguous factor, which means की कुठेतरी ना डाउटफुलनेस आहे त्याच्यामध्ये. सम नॉट इधर और होतं नाही होत, किंवा से योर रीस्टेटमेंट पाथ इधर और आहे नाही. रीस्टेटमेंट पाथ हे ट्रू आहे फॉल्स आहे, पण त्याच्यावर कोणी 100% नाही सांगू शकत. ट्रस्ट मी ऑन दिस. नो वन कॅन से 100% अबाउट दीज टू कंडिशन्स. सो रॅदर दॅन कन्फ्युजिंग माय स्टुडंट्स, आय वुड से की जेवढं पार्ट झालेलं आहे ना तेवढंच पार्ट नीट करा. तसंच पार्ट एक्झाममध्ये विचारतात. आतापर्यंत तेच विचारलं, त्यांनाही ते कळतं या केसमध्ये IPPSला की कोणतं पॅटर्न विचारावं या केसमध्ये. बिकॉज डाऊटफुलनेस जर असेल तर त्यांनाही ते लक्षात येईल की आन्सर ॲम्बिग्युअस फॅक्टरवर आहे. सो आय होप हा पॉईंट तुमच्यासाठी क्लिअर आहे. मी परत रिपीट करतोय की सम नॉट किंवा या केसमध्ये रिस्टेटमेंट याच्यासाठी कंडिशन वाईज काय त्याच्यावर कोणी 100% सांगू शकत नाही. कोणताही तुम्ही जर ॲप फॉलो करताय किंवा एखाद्या मॉक टेस्ट वगैरे फॉलो करताय तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. काही मॉक टेस्टमध्ये म्हणतात ते सम नॉट इधर और आहे, काही याच्यामध्ये नाही म्हणत. काहीमध्ये रिस्टेटमेंट हे ट्रू म्हणतात, काहीमध्ये रिस्टेटमेंट हे फॉल्स म्हणतात. तर हे फॅक्टर्स आहे. तर मला वाटतं त्याच्यावर जास्त बोलण्यापेक्षा जे बेसिक आहे ओनली फ्यूचं किंवा बाकी जे पॅरामीटर आहे त्याच्यावर लक्ष द्या, ते नीट कर. तर तुम्हाला काहीही डाऊट्स असेल रिलेटेड टू दिस टॉपिक, डू मेसेज मी. आमच्या क्लासच्या चॅनलची लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे.